हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण पाठराखीण या मालिकेचा आजचा रिव्ह्यू ऐकणार आहोत, तोही माझ्या आवाजात. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि ऐकायचा आहे. आवडला तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर पहिल्यांदा काय होतं, तर इकडे आई आजी म्हणतात, तुझ्या बघण्याच्या कार्यक्रमात तुझ्या साखरपुड्यात प्राजक्ता तुझ्याजवळ नव्हती. ती पोरगी तुझं लग्न मोडायला निघाली की काय होणार, तुझी पाठराखीण होणार. आणि मग तेवढ्यात भाग्या म्हणते, रागरागत तिथून निघून जाते आणि आजी पण खाली बसतात आणि चारुलता कौस्तुभकडे जाते आणि कौस्तुभला विचारते, कौस्तुभ तू चौकशी करायला गेला होतास ना, काय झालं त्याचं? तेव्हा कौस्तुभ मनातल्या मनात विचार करतो, मी गेलो होतो पण माहिती काढली नाही, ही कसं सांगू असं म्हणतो मनातल्या मनात आणि आईला खोटं बोलतो. तेव्हा विचारलं त्यामध्ये कौस्तुभ म्हणतो, काय झालं नाही, काय विचारते? तेव्हा कौस्तुभ म्हणतो, काढली ना माहिती, काही मित्र ओळखतात म्हणून चांगली माणसं आहेत ते सगळं व्यवस्थित आहे, मी तुला सांगितलं होतं ना, कसलं टेन्शन घेऊ नकोस असं म्हणतो. आणि रोहन खोटंच बोलतो. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? नको असं खोटं नको, तेव्हा खोटं बोलायला नको, कारण भाग्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. भाग्या बाहेर चाललेली असते तेव्हा आई म्हणते, भाग्या कुठे निघालीस? तेव्हा तृप्ती म्हणते, जा विचारायला निघालीस का? तेव्हा आई आजी म्हणतात, भाग्या थांब, तू स्वतःला दोष देऊ नकोस. या दोष कुणाचा असेल तर त्या प्राजक्ताचा आहे. घरदार सोडायच्या गोष्टी तू तर सोडून जा. तेव्हा भाग्या म्हणते, प्राजू सूर्यवंशीच्या घरी ट्युशन घ्यायला गेली आहे, तिचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, फोनसुद्धा माझ्याकडे आहे आणि मी घर सोडून जात नाही. रोहनला भेटायला जाते, त्याला भेटायचे माझ्याशी, बघते त्याला त्याची समजूत काढता येते का? आई आजी म्हणतात, जा तू पण लवकर परत ये. आणि मग या भाग्या तिथून जाते आणि मग आई आजी चारुलताकडे जातात आणि चारुलताला म्हणतात, चारू वाईट वाटून घेऊ नकोस, यात दोष तुझाच आहे. अगं सापाला वेळीच ठेचायला हवं होतं, तू त्याला खाऊ पिऊ घालून मोठा केला आहेस आणि तो साप आता तुझ्या मुलीच्या आयुष्याला डसतोय. आणि मग आता इकडे सूर्यवंशीच्या घरचा सीन दाखवलेला आहे. इथे ना पार्टीची तयारी सुरू असते, फुले इकडे तिकडे लावत असतात काही माणसे आणि मग तेवढ्यात तिथे प्राजक्ता येते आणि प्राजक्ता बघते की ते काहीतरी आहे असं तिला वाटतं. आणि मग तेवढ्यात येते तिथे अंबिका आणि अंबिका बाहेर येते आणि म्हणते, दादा अजून फुले लावायचे आहेत, पटापट करा बरं आणि रेडी आहे का बघा असं म्हणते. आणि मग कोणाला तरी फोन करते आणि म्हणते, मिस्टर सराफ, अंबिका सूर्यवंशी बोलते. हो मी छान आहे, पण मी त्या इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन केला होता. आमच्या घरी आरव आलाय ना, त्याची वेलकम बॅक पार्टी ठेवली आहे सुलक्षणा मॅडमने, नक्की या तुम्ही आणि वहिनीला पण घेऊन या. आणि होय ऐकते प्राजक्ता. आणि मग इकडे आता सुलक्षणा म्हणते, सगळी तयारी झाली आहे ना सगुणा म्हणते, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, सगळं ठरल्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. आज एक जरी चूक झाली ना तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं, त्यामुळे डोळ्यात तेल घालून सगळीकडे लक्ष ठेव. हो मॅडम असं सगुणा म्हणते. काही झालं तरी पार्टीच्या आधी आलोक आणि प्राजक्ता एकमेकांसमोर येता कामा नये, कारण तिला वचन दिले की तो तिच्यासमोर येणार नाही म्हणून. तेव्हा सगुणा म्हणते, हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा मॅम, तुम्ही ठरवलं तसंच होईल सगळं, यावेळी काहीही चूक होणार नाही, मी बघते काय करायचं ते. आणि मग इकडे प्राजक्ता आतमध्ये येत असते आणि मग ती आरवला धक्का लागतो आणि मग आरव म्हणतो, भाग्यश्री. तेव्हा प्राजक्ता म्हणते, भाग्यश्री नाही, मी भाग्यश्रीची बहीण प्राजक्ता. तेव्हा आरव म्हणतो, सॉरी असं म्हणतो. आणि मग त्या दिवशी मला ना फक्त भाग्यश्रीचंच नाव कळलं, त्यामुळे मी तुम्हाला भाग्यश्री म्हणून हाक मारली. तेव्हा प्राजक्ता म्हणते, ओके काही प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तेव्हा आरव म्हणतो, आरव सूर्यवंशी असं म्हणून हात समोर करतो. तेव्हा प्राजक्ता मनातल्या मनात म्हणते, आरव सूर्यवंशी म्हणजे सुलक्षणा मॅडमचा धाकटा मुलगा असं म्हणते. आणि मग मनातल्या मनातच विचार करते. आणि मग आता इकडे एक माणूस म्हणजे जो माणूस इकडून तिकडे जात असतो आणि मग काही माणसं काम करत असतात आणि मग एक माणूस ज्यूसचा ग्लास भरत असतो आणि मग आलोकला
तिथं अंबिका येते आणि मग इकडे तिकडे माणसं फिरत असतात. अंबिका म्हणते, काय झालं का नाही? आलोक, तू अजून काही खाल्लं नाहीस का? बघायला जरा व्यवस्थित खा आणि हे बघ, वेगवेगळे औषध वेळेवर घे. आणि मग सगुणासुद्धा तिथे येते आणि सर्वांना बोलल्यासारखं कोणाला तरी असं हळूहळू, म्हणजे आपणाला ऐकवलं नाही पण ती बोलत असते. आणि अंबिका आलोकला म्हणते, काय ना, आपल्या घरी आज पार्टी आहे ना, माणसाची खूप ये-जा असणार आहे असं म्हणते. आणि तू खाऊन घे असं म्हणते. आणि मग सगुणासुद्धा तिथेच असते. इकडे तिकडे पाहत एका माणसाला बोलत उभा टाकलेली असते. आणि मग ते फिरून फिरून मागे पाहत असते आलोककडे. आणि मग तेवढ्यात एक दुसरा नोकर माणूस येतो आणि मग तो असं समोर बघून जात असतो. तर त्या माणसाला मुद्दामून धक्का मारते सगुणा आणि मग तो खाली पडतो. आणि मग तो आलोक उठतो आणि म्हणतो, मूर्ख आहेस का? आणि तो जागेवरून उठतो आणि तुला एवढं कळत नाही का तुला, असं म्हणतो. आणि मग त्याला उचलतो. आणि मग, नाही दादा, नाही दादा, काय लक्ष कुठं आहे तुमचं? सगळं नीट एक काम करा. आणि मग तेवढ्यात काय होतं, पण इकडे सगुणा काय करते, झोपेची गोळी आहे ना, त्या आलोकच्या ज्यूसमध्ये एक गोळी टाकते कोणाच्याही न कळत. आणि त्या माणसाला नाही ना, तुम्हाला काही लागलं नाही ना, असं म्हणतो. तो माणूस खाली पडलेलं सामान साफ करतो आणि मग सगळे जण तिकडेच आपली आपली कामं करायला लागतात. मग असतं का मग आलोक तो ज्यूसचा ग्लास घेतो आणि तो ग्लास हळूहळू असं पितो. मग आता इकडे प्राजक्ता बाहेर, थँक्यू सो मच, त्या दिवशी तुम्ही तिकडे मदतीला आलात म्हणून बरं झालं. तेव्हा आरव म्हणतो, तुमची बहीण 10 जणांना पुरून उरली असती. काय डॅशिंग आहे, असं म्हणतो. मला डॅशिंग पर्सनॅलिटी खूप आवडतात असं म्हणायचं होतं. तिचं लग्न ठरले ना, तेव्हा भाग्याचं. प्राजक्ता म्हणते, हो, तुम्हाला कसं माहीत? तेव्हा आरव म्हणतो, मी तुमच्या घरी आलो होतो. तेव्हा प्राजक्ता म्हणते, कधी? तेव्हा आलोक म्हणतो, त्या दिवशी तुमच्या फायटिंगमध्ये ते भाग्यश्रीचं वॉलेट पडलं होतं ना, ते चुकून माझ्याकडे आलं होतं. ते द्यायला तुमच्या घरी आलो होतो. तेव्हा परत हातामध्ये अच्छा आणि मग बाय म्हणून ते दोघे इथून जात असतात. आणि मग आलोक अजून परत प्राजक्ता म्हणून आरव आवाज देतो, सॉरी, बाय द वे, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, असं विचारतो. आणि मग हे पाहते सुलक्षणा पाहते आणि मनातल्या मनात विचार करते, प्राजक्ता आणि आरव एकत्र काय करत आहेत? आणि मग तेव्हा आरव म्हणतो, हां, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? मी प्रश्न विचारला आहे की काही कारण आहे? तेव्हा प्राजक्ता म्हणते असं. तेव्हा आरव म्हणतो, सहजच विचारतोय. तेव्हा प्राजक्ता म्हणते, नक्की सहज विचारताय? सर्वांना हे खरंच सहज विचारताय असं नाही? आणि मग मोठी आई म्हणते, सगळं ठीक आहे ना, असं विचारते आणि तिला एक गिफ्ट देते. आणि प्राजक्ताला हे पार्टीचं खास आमंत्रण द्यायचं आहे. प्राजक्ता पार्टीला आल्याशिवाय पार्टीचा हेतूच पूर्ण होणार नाही. आणि मग इकडे आलोकला येते चक्कर आणि मग तो, तुझ्या रूममध्ये जा असं सगुणा सांगते आणि आराम कर असं म्हणते. आणि मग आलोक त्याच्या रूममध्ये जायला सांगते. आणि मग इकडे सगुणासुद्धा निघते. आणि मग इकडे दाखवलेला असतो सीन कौस्तुभ आणि पिंटूभाईचा. त्या पिंटूभाईच्या अड्ड्यावर कुठला तरी असा सीन आहे आणि इथे प्रत्येक जण खेळत असतो. आज तुला मी कमाई करूनच देतो असा पिंटूभाई म्हणतो. आणि मग पत्ते खेळत असतात आणि पत्ते आमचे 50,000 म्हणून पिंटूभाई 50,000 लावतो. आणि मग पिंटूभाई तो हरतो आणि म्हणतो, पहिला डाव देवाचा असं म्हणतो आणि पुन्हा 1,00,000 लावतो. तो पिंटूभाई म्हणतो, आज तुझा दिवसच खराब आहे, मी तरी काय करू? आणि अशा प्रकारे सगळे कौस्तुभचे पैसे तो पिंटूभाई लावतो आणि हारतो. कारण त्याला कौस्तुभला हरवायचंच असतं आणि त्याचे सगळे पैसे संपवायचे असतात आणि त्याला सवयसुद्धा लावायची असते की तो बिघडावं म्हणून. आणि मग सगळेच पैसे हरतो. तेव्हा कौस्तुभ म्हणतो, अरे, बहिणीचं लग्न आहे, तुम्हाला कळत नाही का? तो पिंटूभाई म्हणतो, कौस्तुभ, तुमची बहीण म्हणजे माझी बहीण, टेन्शन नाही घ्यायचं, मी तुला करोडपती बनवणार म्हणजे बनवणार, असं तो पिंटूभाई म्हणत असतो. आणि कौस्तुभला खूप राग आलेला असतो. आणि मग आता इकडे सूर्यवंशीच्या घरचा सीन दाखवलेला आहे. तेवढ्यात तिथे मोठी आई येते
आणि प्राजक्ता असं बोलते आणि आरव बोलत उभा टाकलेला असतात. प्राजक्ताला म्हणते, तुमची अगोदरच ओळख झालेली आहे का? तेव्हा आरव म्हणतो, हो झाली आहे. तेव्हा प्राजक्ता म्हणते, हो ते काय झालं ना, मी आणि माझी बहीण अडकलो होतो तेव्हा आरव सरांनीच आमची मदत केली. तेव्हा आरव म्हणतो, तुम्ही मला सर वगैरे काही म्हणू नका, मला काहीतरी प्रौढ झाल्यासारखं वाटते. कॉल मी आरव असं म्हणतो. आणि मग तेव्हा सुलक्षणा म्हणते, आमचा आरव आहेच असा की दुसऱ्याच्या मदतीला धावणारा आणि त्याच्या हातात हात घालत असते. कोणाच्याही मदत करायला तो लगेच धावून जातो असं म्हणते. आणि मग आरव सुलक्षणाचा हात सोडून घेतो आणि मग कसं तरीच वाटतं सुलक्षणा. आणि सुलक्षणा म्हणते, बरं प्राजक्ता, आज संध्याकाळी ना आमच्या घरी आरवसाठी वेलकम पार्टी आहे, तुला नक्की यायचं आहे? तेव्हा नक्की यायचं आहे. तेव्हा प्राजक्ता म्हणते, माझ्या बहिणीची हळद आहे, मला तिकडं जावं लागेल. सुलक्षणा म्हणते, ते कसं मॅनेज करायचं ना ते तू ठरव, पण आज संध्याकाळी तू पार्टीला हवी आहेस. तेव्हा प्राजक्ता म्हणते, ते पण त्यांचं लक्ष नाही म्हणते, मला नाही ऐकायचं. मग प्राजक्ता म्हणते, ठीक आहे. आणि मग सुलक्षणा म्हणते, ठीक आहे, तुझ्यासाठी ना मी हा ड्रेस घेतला आहे, संध्याकाळी हाच ड्रेस घालायचा. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तुम्ही सांगितले ना तर मी समर आणि समायराला शिकवायला येतेस म्हणून. तू सूर्यवंशी आहेस, सूर्यवंशीच्या घरात येत आहेस, तू असं समज की माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट म्हणते. पण प्राजक्ता म्हणते, याची काहीच गरज नाही आहे. मग सुलक्षणा म्हणते, माझ्या सांगण्यावरून तू परत आलीस ना, माझ्या शब्दाचा मान राखलास, एवढं तर मी करू शकते ना तुझ्यासाठी. हे घे, तुला नक्की आवडेल, तू हा ड्रेस घाल असं सुलक्षणा म्हणते. ड्रेस प्राजक्ता हातात घेते आणि तो ड्रेस प्राजक्ता उघडून बघत असते. आणि मग सुलक्षणा म्हणते, आरवने जर हा ड्रेस बघायला नको, नाहीतर माझा प्लॅन फसेल असं म्हणते मनातल्या मनात. आणि तो ड्रेस प्राजक्ता उघडत असते. तर तू आतमध्ये जाऊन बघतेस का? तुझे लाडके स्टुडंट तुझी वाट बघतायत, जा तू आतमध्ये असं म्हणून प्राजक्ताला सांगते. तेव्हा आरव म्हणतो, बाय द वे, तुमच्या बहिणीला माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन सांगा असं आरव म्हणतो. आणि बाय म्हणून प्राजक्ता तिथून जात असते आणि आरवसुद्धा जातो. मग आता इकडे भाग्या आणि रोहन बोलत बसलेले असतात. आणि रोहन म्हणत असतो, ती मुलगी आणि ती माझ्यासोबत असं का बोलत होती? कोण होती ती मुलगी आणि माझ्यासोबत असं का बोलत होती? भाग्या काहीच बोलत नाही. तुम्ही नक्की काय इमेज बनवली आहे माझी? मग भाग्यामध्ये एक फोटो दाखवते आणि म्हणते, हीच होती का ती मुलगी? तेव्हा रोहन म्हणतो, हो. तेव्हा भाग्या म्हणते, नक्की काय म्हणाली ती? तेव्हा रोहन म्हणतो, भाग्यश्रीशी लग्न करू नकोस. काय खोटं बोलतो हा रोहन, जे वाटेल ते म्हणत होती, माझ्या घरच्याला नावं ठेवत होती, माझ्या आईला लालची म्हणत होती, तुझ्याशी लग्न करून मी तुझं आयुष्य बर्बाद करणार आहे असं काही म्हणत होती. किती खोटं बोलते ना हा रोहन. प्रेक्षकांनो, लग्ना अगोदरच अपमान सहन करतोय, लग्नानंतर काय होणार कोणास ठाऊक असं म्हणतो. आणि रोहन उभा टाकतो आणि मग भाग्यश्रीसुद्धा उभा टाकते आणि आय एम सॉरी, खरं तर ती असं का वागली माझं मलाच माहीत नाही, पण तिच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते. आणि हात जोडून भाग्या सॉरी म्हणत असते. तेव्हा रोहन नाटकं करत म्हणतो, रोहन किती नाटकी आहे ना, आणि म्हणतो, राहतात काही माणसं अशी. आता एक इकडे दाखवलेला असतो तो प्राजक्ताच्या घरचा सीन. प्राजक्ता काय करते, तो ड्रेस उचलून पाहत असते आणि मग तेवढ्यात तिथं आलोक येतो तिच्या पाठीमागं आणि आलोकला आलेली असते चक्कर. आणि आलोक डोकं धरूनच येत असतो, त्याला अंधुक दिसतही नसतं. आणि मग प्राजक्ता पुढे असते, ती ड्रेस पाहत असते आणि मग पाठीमागून एकदम आलोक प्राजक्ताच्या अंगावर पडतो. प्राजक्ता जोरात किंचाळते, बरं वाटते का तुम्हाला? बरं वाटते का? कोणी आहे का इथं? असं मग ओरडत असते. आणि मग तुम्हाला बरं नाही आहे का असं तेवढ्यात सगुणा पाठीमागून येते आणि बघते आणि आलोक प्राजक्ताच्या अंगावर पडलेला आहे, चक्कर आली आहे, त्याला काहीच कळत नाही. तेव्हा सगुणा येते आणि खांद्यावर हात ठेवते आणि प्राजक्ता म्हणते, मी तुम्हाला हेल्प करते. आणि तिथून जायला लागते, नको जा तू असं म्हणते. आणि मग इकडे रोहन म्हणतो, तिच्या चुकीसाठी तू सॉरी का म्हणतेस? दुसऱ्याच्या चुकीसाठी माझ्या बायकोने मान खाली घातलेली मला चालणार नाही आणि आवडणारही नाही. त्या मुलीला ना इतकीही किंमत नाही तुझी, तुझ्या मैत्रिणीला तुझ्यावर सुद्धा इतका सुद्धा विश्वास नाही.
कोण तुझ्या प्रेमात पडू शकेल असं म्हणत होती. मग तो रोहन म्हणतो, मला विचारत होती, पैशासाठी करतोस का तू भाग्यश्रीशी लग्न? लग्न मोड, जे झालं ते झालं. तिच्या बोलण्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तिच्यासाठी नसेल पण माझ्यासाठी तू सर्वात सुंदर मुलगी आहेस असं रोहन म्हणतो. आणि मग तो परत तिला खुर्चीवर बसवतो आणि आपणही खुर्चीवर बसतो. आणि किती खोटं बोलतो आपणही आणि किती खोटं आणि नाटकी आहे ना हा रोहन. पण भाग्यश्रीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, जाऊ ना, आपण बेंगलोरला जाऊ ना, आपण या जगातलं सगळ्यात सुंदर आपलं जग बनवू. या जगात मी तुझ्याशिवाय कोणाकडेही बघणार नाही. हळूहळू तुला राणीसारखं ठेवेन. फक्त मला सांग, तुझ्या मनात तिच्यासारखे काही प्रश्न तर नाहीत ना? तेव्हा भाग्या म्हणते, प्राजू यार, तू काय केलं ते मला अजूनही विश्वास बसत नाही की तू असं काहीतरी केलंस असं मनातल्या मनात भाग्या म्हणते. आणि मग आता इकडे प्राजक्ता आणि सगुणा आलोकला बेडवर आणून झोपवतात आणि मग त्याला पांघरून घालतात. आणि प्राजक्ता म्हणते, काय यांना नेमके काय झालंय असं म्हणते. आणि तिला आठवतं की पाठीमागे तो कुंडी उचलून तिच्या डोक्यात घातलेलं असतं. त्या दिवशी एवढे ते रागावलेले आणि एवढे चिडलेले होते, आता किती खूप निरागस वाटतायत. तेव्हा सगुणा म्हणते, प्राजक्ता आय एम सॉरी. प्राजक्ता म्हणते, तुम्ही का सॉरी म्हणताय? तेव्हा सगुणा म्हणते, सुलक्षणा मॅडमने तुम्हाला वचन दिलं होतं की हा तुझ्यासमोर येणार नाही. तेव्हा प्राजक्ता म्हणते, त्यांना काही बरं वाटत नाही आहे का? चक्कर वगैरे आली आहे का? डॉक्टरांना बोलवायचं का? तेव्हा मी बघते काय करायचं ते असं सगुणा म्हणते. आणि समर समायरा वाट पाहत असतील, तिकडे जा असं म्हणते. सॉरी, पण एक विचारू का? काय झालंय तुमच्या मुलाला? तुमचाच मुलगा आहे ना असं प्राजक्ता म्हणते. आणि मग असं कुणाचा हात हातात घेते असं. आणि तुम्ही काही काळजी करू नका, मला वाटेल नका, त्यांना लवकरच बरं वाटेल असं म्हणते. आणि मग तिथून प्राजक्ता सगुणा सुद्धा जातात. आणि मग तिचं गिफ्ट हे तिथंच पडलेलं असतं जिथे आलोक झोपलेला असतो. आता आपण इथेच आपला आजचा भाग संपवतो. आता दुसऱ्या प्रोमोमध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये काय दाखवणार आहे त्याचा प्रोमो दाखवलेला आहे. भाग्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न मी केला नाही असं प्राजक्ता रडत रडत सांगते. तेव्हा भाग्या म्हणते की मला न विचारता डायरेक्ट तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला प्रश्न विचारायला तुला कोणी हक्क दिला? माझ्याशी कोणीतरी लग्न करते त्यासाठी दुसरं कारण असेल असं तुला का वाटतंय? प्राजक्ता म्हणते, भाग्या, माझ्यासाठी तू जगातली सर्वात सुंदर मुलगी आहेस. भाग्या म्हणते, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती प्राजू असं म्हणते. आणि ती राग तिच्यावर रुसून निघून जाते. आणि मग प्राजक्ता रडतच तिथे उभा टाकते. प्रेक्षकांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.